आला सो हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही बाहेर चाललोय. तर हे बघा, मी अशी रेडी झाली आहे, साडी घातली आहे मी अशी. तर कशी दिसते तुम्ही सांगा, मी कशी दिसते ते. आणि मावशी बोलते छान दिसते. तर आणि हे बघा, इथे एवढा पसारा, मी रेडी झालेली, हे सगळं मेकअप बॅग वगैरे सगळं इथे तसंच पडलंय. तर खूप लेट झालेलं आहे. तर निघूया आणि वाटलं सगळं काही तुम्हाला असं ते अपडेट मिळत जातील. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. भेटूयात आपण. सो गाईज, आम्ही निघालो आळंदीला. तिथे पोचताच आम्हाला फर्स्ट अशी नदी लागली. नदी पाहून तर खूप मन प्रसन्न झालं. तर मंदिरच्या बाहेर असे छोटे छोटे स्टॉल होते. बरंच काही तिथे असं विकायला होतं. माळा झाल्या, छोटेसे हार होते, मुलांची काही खेळणी होती. तर काय जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघालो मंदिराकडे. इतकं सुंदर मंदिर होतं ना, आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं, खूप सुंदर मंदिर होतं आणि खूप गर्दी होती आज. पण वातावरण पण म्हणजे खूप प्रसन्न असं वातावरण होतं. मजा आली, मन प्रसन्न झालं. बघा किती पब्लिक आहे. मग रेयाजने इथे धोतर घातलेलं, कुर्ता घातला होता, त्यानंतर कोल्हापूरची क्यूट दिसत होता. आणि त्याचा आज मूड खूप फ्रेश होता, त्याच्यामुळे त्याने मस्त मस्त पोज वगैरे दिले, असे फोटोज काढले. त्यानंतर इथे बघा काय मस्त चाललं त्याची. मला म्हटलं मम्मी चला आपण पण असं करू. उठ उठ, कपडे घालून उठ उठ. आला आम्हाला रस्त्यामध्ये छान अशा फ्रेश भाज्या मिळाल्या. तर भाज्या वगैरे घेतल्या तिथून, कडधान्य घेतले आणि निघालो घरी. खूप फ्रेश होत्या. तर शेतामधून त्यांनी जस्ट अशा काढल्या होत्या, जसं ह्या ग्रीन भाज्या ज्या आहेत, मेथी, कोथिंबीर, शेपूची भाजी होती, चवळी होती. एवढ्या भाज्या नाही घेतल्या. कडधान्य वगैरे पण खूप फ्रेश होतं, तर मी घेतलं त्यासाठी पटकन आणि निघालो आम्ही घरी. लवकरच म्हणजे लांब जायचं होतं, लवकर पोहोचावं घरी निघालो. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.